मित्रांनो नमस्कार. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा मानक क्रमांक 101 ते 110 बाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी या पूर्वीचे जे पुरावे आणि मानकासंदर्भात जे 8 व्हिडिओ आपण पाहिले, आजची व्हिडिओ सीरीजमधला हा 9वा व्हिडिओ आहे आणि या संदर्भात ही जी PPT होणार आहे, ही PPT सुद्धा मी आपल्याला लवकरच गुगल ड्राईव्हच्या लिंकनं शेअर करणार आहे. त्या तत्पूर्वी आपण व्हिडिओच्या माध्यमातून मानके आणि पुरावे समजून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मानक क्रमांक 101 दृष्टी आणि ध्येय विधान 5.1.1 शाळा दृष्टी व ध्येय विधान आणि मानांकनानुसार कार्य करते. यासाठी जो प्राथमिक स्तर आहे, स्तर क्रमांक 1, शाळेने दृष्टी आणि ध्येय विधान लिहिलेले आहे. यासाठी किंवा विधानामध्ये विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी मूल्ये व संधी, यासाठी जो पुरावा आहे, शाळेने ध्येय व दृष्टी विधान दर्शनी भागात लिहिलेले आहे. याचा पुरावा किंवा फोटो आपण आपल्या शाळेचं नाव आणि आपल्या शाळेचं जे काही एम्स असेल किंवा जो लोगो असेल किंवा आपली शाळा जे मानांकन प्राप्त करत असेल किंवा आपल्या शाळेची एखादी व्हिजन असेल, त्याचं दर्शनी भागात लावलेला त्याचा फोटो किंवा थोडक्यात आपल्या शाळेची जी पाटी आपण बनवतो तो फोटो या ठिकाणी लागणार आहे. स्तर क्रमांक 2 शाळेने दृष्टी आणि ध्येय विधान भागधारकांना अवगत केलेले आहे. विधान शाळेच्या धोरणांशी सुसंगत आहे. आता याचा पुरावा दृष्टी विधान पालकांना अवगत केले आहे. यासंबंधी SMCची बैठकीचा इतिवृत्ताचा फोटो, पालक सभा, माता पालक सभा तसेच विशाखा संमती सभा या सभेचे इतिवृत्तांचा अहवाल किंवा याचा PDF आपल्याला लागणार आहे. स्तर क्रमांक 3 शाळेने दृष्टी व ध्येय विधान हे सर्व भागधारकांच्या सहभागाने विकसित केलेले आहे. शाळेची मार्गदर्शक तत्त्वे ठरविताना सर्व भागधारकांची मते विचारात घेतली जातात, याची संनियंत्रण समिती खात्री करते. यासाठी पुरावा शाळेने मार्गदर्शक तत्त्वे ठरवताना सर्वांची मते विचारात घेतली आहेत. या संदर्भात SMC पालक सभा, माता पालक सभा, विशाखा समिती सभा यांची इतिवृत्तांचा फोटो लागणार आहे. स्तर क्रमांक 4 शाळेची ध्येय उद्दिष्टे यांचा वेळोवेळी आढावा घेऊन सुधारणात्मक कृती आराखडा विकसित केला जातो. पुनरावलोकन व शिस्तबद्ध संनियंत्रण प्रक्रिया राबवली जाते. यासाठी पुरावा आपल्याकडे जे शगुन किंवा अमृत पोर्टलवरील ज्या नोंदी असतील त्या राबवलेल्या उपक्रमाचा अहवाल, तसंच लॉगबुकचा अभिप्रायाचा नोंदी, वार्षिक तपासणीचा अहवाल या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. स्तर क्रमांक 102 शालेय संस्थात्मक नियोजन यंत्रणा शालेय आपत्कालीन व दीर्घकालीन नियोजन हे संस्थात्मक नियोजनाची दृष्टी आणि ध्येय विधानाशी सुसंगत आहे. यामध्ये शाळा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आपल्या दैनिक कामकाजाचे नियोजन करतात. यासाठी नियोजनाचा पुरावा शाळा स्वच्छता आराखडा, स्वच्छता नियोजन, शालेय मंत्रिमंडळ, दैनिक परिपाठ नियोजन, तासिका नियोजन, घटक नियोजन, मूलनिहाय नियोजन, शालेय पोषण आहार रजिस्टर व विद्यार्थी हजेरीचा फोटो एवढे पुरावे आपल्याला लागणार आहे. स्तर क्रमांक 2 शाळेकडे लिखित स्वरूपात दीर्घकालीन नियोजन आहे. विशिष्ट ध्येय आणि भूमिका निर्धारित केली आहे. यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन ध्येयाच्या नियोजनाचा पुरावा अचानक घडल्यानंतर जे काही नियोजन आपण करणार आहोत त्या संबंधीचा आराखडा आणि दीर्घकालीन ध्येयाचे नियोजनाचे पुरावे आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. स्तर क्रमांक 3 आपत्कालीन व दीर्घकालीन उद्दिष्टांची निर्मिती आणि विकसन हे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांनी केलेले आहे. लिखित धोरण आणि कार्यपद्धती याबाबत व्यवस्थापन आणि कर्मचारी यांना अवगत केलेले आहे. यासाठीचा जो पुरावा आहे तो आपत्कालीन व दीर्घकालीन उद्दिष्टांची यादी शालेय विकासाच्या दृष्टीने. त्यानंतर स्तर क्रमांक 4 शाळेचे दीर्घकालीन व आपत्कालीन ध्येय विकसित करण्यासाठी पालक, माजी विद्यार्थी व इतर भागधारकांचा सहभाग घेतला जातो. या प्रकारचा हे वर्णन विधान आहे. यामध्ये सुद्धा आपत्कालीन व दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांचे पुरावे आपल्याला लागणार आहे.
मानक क्रमांक 103 शालेय नेतृत्व व्यवस्थापन हे शाळा आणि शाळेबाहेरील समुदायामध्ये प्रभावी समन्वय सुनिश्चित करते। स्तर क्रमांक 1 शाळेचे व्यवस्थापन शाळा संनियंत्रण समिती व शाळा प्रमुख यांच्यामध्ये सहकार्यात्मक प्रभावी कामकाजाचा समन्वय आहे। पुरावा SMC SMDC PTA पालक टीचर जी सभा आहे या सभांचं इतिवृत्त, शिक्षक मुख्याध्यापक व शाळेवरील कर्मचारी यांच्यात समन्वय असल्याबाबतचा हा पुरावा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे। स्तर क्रमांक 2 शाळा व्यवस्थापन हे शाळेचे प्रमुख आणि कर्मचारी यांच्यातील सहसंबंधाची आणि त्यांच्या भूमिका व जबाबदारी याविषयी स्पष्ट खात्री देते। यासाठी बाह्य घटकांच्या सहकार्याच्या नोंदी, काम वाटप प्रतिष्ठा, विविध शालेय समिती यांचे इतिवृत्त, शालेय नेतृत्व आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातील प्रभावी आंतरक्रियाचे पुरावे किंवा PDF आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। स्तर क्रमांक 4 शाळा समुदायामध्ये प्रभावी समन्वय स्थापित करण्यासाठी शाळा नियोजन करते। आता यामध्ये शाळा समूह उपक्रमातील शाळांच्या सहभागाच्या नोंदी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। मानक क्रमांक 104 स्रोत संसाधन व्यवस्थापनासाठी यंत्रणा कार्यरत आहे। मुख्याध्यापक संसाधनाचे नियमित पर्यवेक्षण करतात व अहवाल सादर करतात। यासाठी पुरावा शुल्क नोंदणी रजिस्टर, पर्यवेक्षण यंत्रणा, डाएट BRC CRC यांच्या भेटींचे अहवाल। शाळेकडे स्तर क्रमांक 2 शाळेकडे उपलब्ध असलेली संसाधने जतन करण्यासाठी सुधारात्मक उपाय केले जातात। यासाठी परिपाठात राबवलेले उपक्रमाची यादी, उपलब्ध संसाधनाचा प्रभावी वापर आणि देखरेख केल्याचे पुरावे, विद्यार्थी उपस्थिती व अनुपस्थिती बाबत पालक प्रशासन नोंदी। स्तर क्रमांक 3 शाळेव्यतिरिक्त शाळेतील संसाधनांचा उपयोग सामुदायिक कार्यक्रमासाठी जसे की सर्वांसाठी शिक्षण, मुलीचा कौशल्य विकास, आरोग्य व स्वच्छते संदर्भात जाणीव जागृती, डिजिटल लिटरसी इत्यादीसाठी केला जातो। याच्यासाठी SMC SMDC पालक PTA यांच्या बैठकांचे इतिवृत्त, सर्वांसाठीच शिक्षण, मुलींचे कौशल्य विकास, आरोग्य व स्वच्छता, संगणक साक्षरता या संदर्भात। स्तर क्रमांक 4 उपलब्ध असलेल्या संसाधनांचे व साहित्याचे योग्य उपयोजन केले जाते। तसेच नवीन संसाधने उपलब्ध करून घेण्यापूर्वी संसाधनाची गरज निश्चिती केली जाते। ग्रामसभा, स्थानिक प्रशासन, शालेय व्यवस्थापन सदस्य, शिक्षक पालक संघ, स्वयंसहायता संघ यासाठी संसाधन संवर्धनाबाबतचे शालेय नियोजन, पर्यावरणपूरक उपक्रमामधील विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या नोंदी, वरील उपक्रम कार्यवाहीचे अमृत पोर्टलवर अपलोड केलेले व्हिडिओ। यानंतर एक मानक क्रमांक 105 संसाधनाचा अपव्यय कमी करण्याच्या परिणामकारकतेच्या दृष्टीने शाळेच्या प्रगतीवर संनियंत्रण ठेवण्यासाठी योग्य यंत्रणा अस्तित्वात आहे। यासाठी संसाधनाचा अपव्यय कमी करण्याच्या दृष्टीने शाळेकडे परिणामकारक व योग्य यंत्रणा आहे। पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय व शैक्षणिक पैलूंचे निरीक्षण व पुनरावलोकन ठराविक कालावधीत केले जाते। यासाठी संसाधनाचा योग्य वापर केल्याबाबतचे पुरावे, स्तर 2 साठी वीज, पाणी, स्टेशनरी, इंधन इत्यादीबाबत वरील खर्च कमी करण्यासाठी उचललेले पावले याचा पुरावा, स्तर क्रमांक 3 साठी कार्यशाळा आयोजनाचे पुरावे, संसाधनाचा योग्य वापर व योग्य जतन केल्यासंदर्भात, स्तर क्रमांक 4 संसाधनाचा अपव्यय कमी करण्याकरता व पुनर्वापर करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांची नोंद, या ठिकाणी त्या नोंदीचा पुरावा लागणार आहे। मानक क्रमांक 106 शालेय संबंध व्यवस्थापनासाठी एक औपचारिक यंत्रणा आहे। शाळेचे कर्मचारी पालकांच्या समस्या स्वीकारतात। यासाठी पुरावा भागधारक पालक इत्यादी सोबत केलेल्या संपर्काच्या नोंदी, यामध्ये शालेय कर्मचारी पालकांच्या समस्या स्वीकारतात या संदर्भात। स्तर क्रमांक 2 भागधारक पालक इत्यादी सोबत केलेल्या संपर्काच्या नोंदी, शिक्षक पालक सभेचे इतिवृत्त, शालेय कर्मचारी व पालक यांच्या आपल्या पाल्याच्या संदर्भातील फोनवरील चर्चा या संदर्भात। स्तर क्रमांक 3 भागधारक पालक इत्यादी सोबत केलेल्या संप्रेषणाच्या नोंदी, सूचना व तक्रार पेटी यांच्या नोंदी, शिक्षक पालक सभेचे इतिवृत्त। स्तर क्रमांक 4 पालक अभिप्राय नोंदवही, भागधारक किंवा पालक व शाळा यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या नोंदी। मानक क्रमांक 107 शाळेच्या प्रति बालक खर्च योग्य आणि परिणामकारक आहे
यामध्ये स्तर क्रमांक 1 शालेय खर्चाचा आराखडा तयार आहे, सर्व आर्थिक दस्तऐवज उपलब्ध आहेत, आवश्यकतेनुसार धोरणानुसार शुल्क आकारणी केली जाते। यासाठी पुरावा वार्षिक आर्थिक दस्तऐवज आपल्याला लागणार आहे। यामध्ये आपण वार्षिक जेवढे आपले आर्थिक दप्तर आहे त्याचे फोटो या ठिकाणी काढू शकता। पालक सभा इतिवृत्त त्याचाही जे काही खर्चाचा तपशील त्यांना सांगितला असेल त्याचा एक फोटो, त्या इतिवृत्ताचा फोटो, शालेय खर्चाबाबत। स्तर क्रमांक 2 शाळेच्या संगणकीकृत आर्थिक नोंदी केल्या असतील यामध्ये दाखल विद्यार्थ्यांच्या खर्चाची माहिती, तसंच शाळेच्या संख्यात्मक नोंदी जतन केलेल्या आहेत त्या वित्त विभाग व प्रशासनाची पारदर्शी ठेवलेल्या आहेत। यासाठी संगणकीकृत नोंदी आपल्याकडे आहेत का? प्रत्येक विद्यार्थ्यांच्या खर्चाचे वार्षिक विश्लेषण शाळा करते। स्तर क्रमांक 3 प्रति विद्यार्थी खर्चाच्या विश्लेषणात्मक नोंदी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत। मग विद्यार्थ्यांसाठी आपण जो काही खर्च करतो, ज्या काही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात त्या प्रति विद्यार्थी खर्च ज्या ठिकाणी आपण दाखवला असेल त्या नोंदी या ठिकाणी घ्यायच्या आहेत। स्तर क्रमांक 4 साठी खर्चाची माहिती, शाळेने प्रकाशित केल्याचे पुरावे तसेच खर्चाच्या मान्यतेच्या नोंदी। यानंतर मानक क्रमांक 108 शाळेमध्ये संपूर्ण उपक्रमाची व्यवस्थापन यंत्रणा उपलब्ध आहे, शालेय उपक्रम आणि वार्षिक दिनदर्शिका तयार केली आहे। यासाठी पुरावा उपक्रम दिनदर्शिकेचे फोटो, शाळेने शिक्षकांसोबत चर्चा करून शालेय उपक्रम आणि शैक्षणिक दिनदर्शिका तयार केली आहे। यासाठी सुद्धा उपक्रम दिनदर्शिका तयार करण्यासाठी झालेल्या सभांचे इतिवृत्ताचा फोटो लागणार आहे। यानंतर सर्व प्रकारची शालेय उपक्रम राबवण्याच्या जबाबदाऱ्यांचे काटेकोर नियोजनानंतर व्यापकपणे विकेंद्रीकरण केले जाते आणि ते पद्धतशीरपणे पार पाडले जाते। यासाठी उपक्रमाच्या याद्या, विभाग वाटप रजिस्टर आणि नमुना समग्र विकास पत्र म्हणजेच SPC2 आपल्याला लागणार आहे। स्तर क्रमांक 4 साठी शालेय उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी, सनियंत्रण आणि पुनरावलोकन यात विद्यार्थी, पालक व समाज यांचा सक्रिय सहभाग आहे। यासाठी उपक्रम कार्यवाहीचे मार्गदर्शक तत्त्वे, उपक्रमांचे नियोजन, रजिस्टर, शाळा सुरक्षा धोरण इत्यादी पुरावे आपल्याला लागणार आहे। मानक क्रमांक 109 शाळेमध्ये माहिती आणि अभिलेखे देखभाल करण्याची परिपूर्ण प्रणाली आहे। दस्तऐवजीकरणाच्या सर्व मानकांची शाळा पूर्तता करते। यासाठी विद्यार्थी हजेरी पत्रक, शिक्षक उपस्थिती पत्रक, आर्थिक अभिलेखे, विद्यार्थी गुणपत्रके इत्यादी पुरावे लागणार आहेत। स्तर क्रमांक 2 सर्व प्रकारची माहिती दस्तऐवज संगणकीकृत पारंपरिक स्वरूपात जतन करून ठेवली जाते। सदर माहिती कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे आणि दैनिक शालेय कामकाजासाठी प्रणाली सुधारण्यासाठी वापरली जाते। यामध्ये शालेय विकास आराखडा, शाळेचे वार्षिक नियोजन, कार्यालयीन अभिलेखे, UDASचे फॉर्म, शालेय संकेतस्थळ उपलब्ध असल्यास त्याची लिंक आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। यानंतर स्तर क्रमांक 3 सर्व प्रकारची माहिती आणि दस्तऐवज विद्यार्थी विषयक, शिक्षण विषयक, वित्तीय संसाधन विषयक, शालेय आणि सहशालेय उपक्रम सुविधा, विद्यार्थी लाभाच्या योजना, लोकसहभाग विषयक माहिती शाळेने संगणकीकृत केली आहे। यासाठी पुरावा पर्यवेक्षण यंत्रणेचे भेटा अहवाल, सहशालेय उपक्रमांच्या याद्या व त्याच्या नोंदी, लोकसहभागाच्या नोंदी, विविध उपक्रमांचे फोटोसह अहवाल। यानंतर स्तर क्रमांक 4 माहितीची नोंद करणे, संग्रहित करणे, अद्ययावत करणे आणि पुन्हा प्राप्त करण्यासाठी यंत्रणा व प्रक्रिया उपलब्ध आहे। यासाठी शाळा सुधारक कृती आराखडा आपल्याला लागणार आहे। पुढील मानक क्रमांक 110 नियमित आणि प्रभावी मौखिक, आभासी, ऑनलाईन, लिखित संप्रेषण प्रणाली अस्तित्वात असून कार्यरत आहे। यामध्ये भागधारकांसोबत संवाद करण्यासाठी मौखिक संभाषण वापरले जाते। यासाठी पुरावा पालक भेट रजिस्टर। त्यानंतर स्तर 2 साठी संभाषण करण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो। उदाहरणार्थ परिपत्रके, वर्तमानपत्रे, SMS, वेबिनार, PTM इतिवृत्त, शाळा नियतकालिके एवढे पुरावे आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। पालक भेट नोंदवही, समाज माध्यमावरील सूचनावही, तसेच आपली रेग्युलर सूचनावही। स्तर क्रमांक 3 संभाषण हे द्विमार्गी पद्धतीने केले जाते। शाळा वर्षातून 3 ते 4 वेळेस शाळा भागधारकांकडून केलेल्या कामाबद्दल अभिप्राय घेते। यासाठी पालक सभा नोंदवही तसेच अभिप्राय नोंदवहीचा फोटो लागणार आहे। आणि
शाळेकडे विद्यार्थ्यांची माहिती, पालकांचा सहभाग तसंच भागधारकांसोबत केल्या जाणाऱ्या आंतरक्रियाची माहिती व शाळा व्यवस्थापनाबाबत केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी प्रभावी यंत्रणा उपलब्ध आहे. उदाहरणार्थ ऑनलाईन ब्लॉग किंवा वेबसाईट. जर आपल्या शाळेची वेबसाईट असेल तर त्या वेबसाईटवर आपण आपल्या शाळेची माहिती प्रदर्शित केली असेल तर ती, तसंच तक्रार पेटीचा फोटो, तक्रार पेटीची नोंदणी, अभिप्रायाची नोंदवही, ब्लॉग असेल, वेबसाईट असेल तर शालेय विद्यार्थ्यांची माहिती, व्यवस्थापनाची माहिती, पालकांकडून असलेल्या सूचनांची माहिती या संदर्भात आपल्याला हे पुरावे लागणार आहे. या पद्धतीनं मित्रांनो मानक क्रमांक 101 ते 110 पर्यंत आपण माहिती अभ्यासली. त्या संदर्भातले कोणते पुरावे आवश्यक आहेत ते आपण पाहिले. यानंतर 111 ते 128 पर्यंतच्या मानकांचा शेवटचा व्हिडिओ आपण करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि स्पॅप संदर्भातील पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.